काँग्रेसचे नगरसेवक जॉय कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुषमा पगारेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत केला प्रवेश। शिवसेनेवर टीका करणाऱ्यांची तोंड भाजपनं बंद करावी। उदय सामंतांची चंद्रशेखर बावनकुळेंना विनंती। खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच म्हणत नगरसेवकांनी केलं होतं ठाकरेंचं कौतुक। कल्याणमध्ये कचरा संकलनामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराचा केडीएमसीकडून कंत्राट रद्द। पुढचे काही दिवस नागरिकांनी सहकार्य करण्याचं केडीएमसीचं आवाहन। पुत्रदा एकादशीच्या निमित्तानं आज पैठणमध्ये भाविकांनी नाथ समाधीचं घेतलं दर्शन। विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। पनवेलमधल्या 2 महिलांनी चोराला चोपलं। आठवडी बाजारातील धक्कादायक घटना। पनवेल परिसरात सध्या चोरट्यांचं थैमान। चोरट्यांमध्ये महिलांचा सुद्धा सहभाग। वर्ध्यामध्ये दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीचा अपघात। अपघातात दोघांचा मृत्यू, दुचाकीचंही नुकसान। नवी मुंबईतल्या तुर्भेमध्ये ट्रकनं अचानक घेतला पेट। इंदिरानगर बगाडे कंपनीसमोर उभ्या असलेल्या ट्रकनं घेतला पेट। आगीमध्ये जीवितहानी नाही। मराठवाड्यात गेल्या वर्षभरामध्ये 948 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 205 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन। 948 पैकी 585 कुटुंबीय मदतीसाठी पात्र ठरल्याची माहिती। खनबागमध्ये पालिकेच्या मच्छी मार्केटचं भूमिपूजन। मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न। 8 कोटींच्या निधीतून मच्छी मार्केटचं नूतनीकरण। नालासोपाऱ्यात परफ्यूमवरील तारखा बदलताना स्फोट। स्फोटात एकाच कुटुंबातले 4 जण जखमी। जखमींवर उपचार सुरू। भुसावळच्या अमरदीप टॉकीज परिसरामध्ये तरुणावर गोळीबार। 30 वर्षीय तरुणावर 5 राऊंड फायर केल्याची माहिती। तरुणाला रुग्णालयात केलं दाखल। आणि कोल्हापुरात राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर। नागरी वस्तीतील बारवर कारवाई करत परवाना केला रद्द। वस्तीत असणाऱ्या बारला स्थानिकांचा होता विरोध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।